सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वथा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता या कुंदे तू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रानुवृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभुतिवे देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जड्या पहा हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविल्यानंते तैसेची रहावी चित्ती असू द्यावे समाधान. मायबापो, कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं गरजेचं असतं. आपल्या येरफळे या गावामध्ये गेली 11 वर्ष झाली किंवा 10 वर्ष झाली असं म्हणायला हरकत नाही. गेल्या वर्षी कार्यक्रम कुठंच झाले नाहीत, नाही का. वास्तविक पाहिलं असता हे तपपूर्ती सोहळ्याचं वर्ष पण होऊ शकत नाही. पुढचं वर्ष आहे ते तपपूर्ती सोहळ्याचं होऊ शकतं, म्हणजे वर्ष 11वं. 11व्या वर्षातील दुर्गोत्सवातील आज 8व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनं आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपाशीर्वादामुळं माझ्यासारख्या पामराला लाभली, यातच मी माझं परमभाग्य मानते. विठ्ठल विठ्ठल माय बाप हो, सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण गेल्या 2 वर्षापूर्वी काय माहिती काय झालं. विश्वाला दृष्ट लागली. कोरोना सारख्या महामारीला तुम्ही आम्ही गेली 2 वर्ष झाली मात देतोय, नाही का. पहा, दर 60 वर्षांनी 60 वर्षाचं एक संवत्सर असतं. ज्याला पंचांग कळतं त्याला कळणार आहे बरं का मी आता काय सांगणार आहे ते. कोरोना का आणि कशामुळे आला हे मी तुम्हाला सांगणार आहे. संवत्सर असं म्हणतात, दर 60 वर्षांनी पुन्हा पहिल्यापासून संवत्सर चालू होतं. म्हणजे संवत्सर याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षाला एक प्रकारचं नाव असतं. मग 2019-20 लाच कोरोना का आला, कारण त्या 19-20 या वर्षाचं नाव होतं विकारी वर्ष. विकारी म्हणजे तो विकारच घेऊन आला आणि सगळीकडे त्याचा प्रसार झाला त्या विकाराचा. म्हणून 2020-21 हे वर्ष कसं आहे तर या वर्षाचं नाव आहे शर्वरी वर्ष. शर्वरी वर्ष म्हणजे अंधकाराचं वर्ष. अंधकाराचं वर्ष म्हणजे विनाशकारी असणारं, विनाश करणारं. मग सगळीकडे गेल्या वर्षी विनाशच झाला होता पहिल्या लॉकडाऊनला, नाही का. जसा कोरोना येऊन धडकला कित्येक जणांचे जीव घेऊन गेला, नाही का. अनेक चांगले चांगले व्यक्ती काही कारण नसताना सुद्धा कोरोनाचे बळी ठरले, कारण ते वर्ष होतं विनाशकारी वर्ष. आत्ताचं जे चालू वर्ष आहे ते वर्ष आहे संकटातून सावरणारं वर्ष, म्हणजे ज्याला ब्लव असं म्हटलं जातं. त्या वर्षाचं नाव आहे ब्लव. ब्लव म्हणजे संकटातून सावरून नेणारं. त्याचबरोबर आता जे येणारं वर्ष आहे 2021-22, मी असं का म्हणते कारण आपल्या हिंदूंचं वर्ष चालू होतं एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याला. म्हणून जे 21-22 वर्ष येणारं वर्ष आहे ते मात्र खूप शुभकृत वर्ष आहे, म्हणजे चांगल्या गोष्टी घडणारं किंवा शुभ फळ देणारं वर्ष आहे. म्हणून कोणी आशा सोडू नका. झालं ते झालं, पण नवीन जीवनाला सुरुवात करा. भगवंताचं नामस्मरण करा. आपण सगळे इथं बसलेलो आपण भाग्यवान आहोत की एवढ्या महामारीमध्ये, एवढ्या अंधकारामधून तुम्हा आम्हाला देवानं तारून नेलेलं आहे आणि पुढचं जीवन दिलेलं आहे. म्हणून त्याला विसरू नका, त्याचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल नवरात्र, शारदीय नवरात्र उत्सव आदिमाया शक्तीचा असणारा हा उत्सव. या उत्सवामध्ये ग्रामस्थ मंडळ येरफळे आपण या ठिकाणी कीर्तन महोत्सव साजरा करतो दरवर्षी. याही वर्षी कीर्तन महोत्सवातली आज 8व्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा.
तर पहा, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक देहूचे सुप्रसिद्ध मानले जाणारे साधू जगद्गुरु तुकोबरायाचा आणि देवाला आवडणारी खरी भक्ती कोणती हे सांगणारा अभंग आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपापल्या परीने देवाची आपण भक्ती करतो, पण आपण केलेली भक्ती देवाला आवडते की नाही हे मात्र आपल्याला माहिती नसतं. नक्की कोणती भक्ती देवाला आवडते ती प्रस्तुत अभंगात तुकोबराय सांगतात. त्याआधी हे पाहूया. आतापर्यंत 7 कीर्तनं झाली. 7 कीर्तनामध्ये तुम्ही देवीबद्दल खूप काही ऐकलं असेल, आदिमाया शक्तीबद्दल. मग मी आज फक्त अभंग सोडवणार आहे आणि नवविधा भक्ती तुम्हाला सांगणार आहे. पहा, 9 रात्रीच का असतात? कारण 9 हा सर्व अंकातील सर्वात मोठा असणारा अंक आहे. 9च्या पुढं मोठा अंकच नाही. तुम्ही म्हणाल 10 आहे की 11 आहे की, ते मोठे होऊ शकत नाहीत, कारण त्यांना कुणाचा तरी आसरा घ्यावा लागतो. 10ला शून्याचा आसरा घ्यावा लागतो, 11ला पुढच्या एकाचा आसरा घ्यावा लागतो. पण 9 हा सर्व अंकांमध्ये मोठा मानला जाणारा किंवा असणारा अंक आहे. म्हणून 9च दिवस नवरात्र उत्सव असतो. 9 नारायण, नवविधा भक्ती. मग आज आपण भक्तिपर पाठातील अभंग निवडला असल्यामुळं नवविधा भक्ती थोडक्यात पाहणार आहोत. भागवतामध्ये नवविधा भक्तीचं वर्णन आलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्यम वंदनम आत्मनिवेदनम. हे भक्तीचे प्रमुख 9 प्रकार आहेत. भक्तीचा पहिला प्रकार आहे श्रवण भक्ती. ही श्रवण भक्ती कोणी केली? तर परीक्षिती राजानं. 9 प्रकारांपैकी सगळ्यात सोपी असणारी पहिल्या नंबरची भक्ती ती म्हणजे श्रवण भक्ती. तुम्ही आम्ही रोज भजन कीर्तन ऐकतो. आता तुम्ही आम्ही कीर्तनात बसलो, आपण कीर्तन ऐकतोय म्हणजे आपण श्रवण भक्ती करतोय, 1 नंबरची भक्ती करतोय. पहा, इथं संतांनी सुद्धा सांगितलंय, मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता इथे मोक्षासे अयता श्रवणाचे माझे. श्रवणानं ऐता मोक्ष प्राप्त होतो असं संत सांगतात. तर पहा, परीक्षिती राजाचा श्रवण भक्तीनं उद्धार झाला. परीक्षिती राजा हा त्रैलोक्याचा राजा होता आणि त्याला एका ऋषींचा शाप मिळाला होता की तू 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने मरण पावशील. जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं 7 दिवसानं साप चावून मरणार आहे, काय त्याची अवस्था होईल? साधं आणि आत्ताचं उदाहरण देते. कोरोना आल्यापासून माणसांनी कोरोनाच्या नावाखाली खूप काही उठवले अफवा, नाही का? मागच काही लोक म्हटले, अरे मांसाहार करा कोरोना पळून जातो. मांसाहार करणाऱ्याला कोरोना होत. तुम्हाला सांगते, आता काय करायचं माहितीये का? नवरात्र उत्सव संपला की दिवाळीच्या वेळेला म्हणायचं कोरोनाची 3री लाट आली आणि खानापिणाऱ्याला कोरोना होतो. मला वाटतंय आळंदी पंढरपुरात माळाच राहायचे नाहीत, नाही का? 4-4, 5-5 माळा घालतील लोक. का? मरणाला भीतो जीव. जीव कशाला भीतो? मरणाला. तुम्ही आम्ही सर्वजण मरणाला घाबरतो. परीक्षिती राजा सुद्धा घाबरला, पण मरणाला नाही घाबरला. कशाला घाबरला? मोक्ष प्राप्ती होणार नाही. ब्रह्मज्ञान चैतके सोपे मुनिजन झटती योगे योगे काय तयासी लागे पिसे. घरदार, बायका, पोरा, संसार सर्व काही सोडून जंगलामध्ये जाऊन झाडाखाली बसून हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना सुद्धा जो मोक्ष प्राप्त होत नाही, तो 7 दिवसाच्या आयुष्यात कसा मिळवायचा या गोष्टीची भीती कोणाला वाटली? परीक्षिती राजाला. परीक्षिती राजा शुकाचार्यांकडे गेला. शुकाचार्यांकडून भागवताचं पठण त्यानं करून घेतलं आणि मनाचे कान करून ते ऐकलं, म्हणून त्याचा उद्धार झाला. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे
काय? आतापर्यंत आम्ही महिला कीर्तन होती त्यामुळं रोजची कीर्तन ऐकत आलोय. म्हणजे हे तुमचं 8वं कीर्तन आहे. आम्ही 8 कीर्तन ऐकली. परिस्थिती राजानं 7च दिवस श्रवण केलं, आम्ही 8 दिवस केलं. आमचा उद्धार होईल का? तुम्हाला विचारलं पहिल्या दिवशी कोणता अभंग होता, सांगता येईल का? रात्रीचा अभंग सांगता येईल का? नाही येणार, कारण आपलं श्रवणच तसे. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, कसा उद्धार होणार, नाही का? म्हणून म्हटलं मनाचे कान करून ऐकल्यानंतर श्रवण भक्तीचा फायदा होतो किंवा श्रवण भक्तीनं उद्धार होतो. ही झाली श्रवण भक्ती. श्रवणम कीर्तनम, कीर्तन करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे मायबापू. पहा, नवविधा भक्तीपैकी कोणतीही भक्ती करायला कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानला जात नाही. लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेदभाव नाही. सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. माझ्या संतांनी सांगितलं, हा सकळांशी येथे आहे अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार. सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल झालं नारायण, विठ्ठल विठ्ठल झालं नारायण. सकळांचे येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, नाही का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सकळांना अधिकार आहे भक्ती करण्याचा. मग काही ठिकाणी लोक म्हणतात बघा, या पारायणात लेडीज चालत नाही, त्या व्यासपीठावर लेडीज चालत नाही, लेडीज चालत नाही. तुम्ही सर्वजण लेडीज पासूनच निर्माण झालाय. मी एवढंच म्हणते की आदिमाया शक्तीपासून विश्वाची निर्मिती झालेली आहे, देवांची निर्मिती झालेली आहे. मग स्त्री म्हणजे तिचंच असणारं रूप आहे आदिमाया शक्तीचं. मग तिला परमार्थामध्ये असं दुय्यम स्थान का? अरे माझ्या संतांनी दुय्यम स्थान दिलं नाही स्त्रीला. याती भलती नारी नर, अधिकार दिलेला आहे. सकळांचे ते आहे अधिकार, नाही का? तर अशा प्रकारे ही कीर्तन भक्ती सर्वप्रथम वारकरी संप्रदायामध्ये माझ्या नामदेवरायांनी आणली. जेव्हा नामदेवराय कीर्तन करत असत तेव्हा जगाचा बाप असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनामध्ये देहभान विसरून नाचायचा. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, किंवा नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा इसे बोले कबीर. प्रत्यक्ष देहभान विसरून पांडुरंग परमात्मा हा नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचायचा. पहा, माझी जनाबाई पाठीमागं टाळ घेऊन उभं राहायची. चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी ती जणी, नाही का? तर अशा प्रकारे तुम्ही म्हणाल ही कीर्तनम भक्ती फक्त एकट्या नामदेवरायांनीच केली का? तर नाही. या कीर्तनम भक्तीचा रंग अनेकांनी लुटलेला आहे. रंग लुटीला बहुती, रंग लुटीला बहुती, रंग लुटेला बहुते, रंग लुटेला बहुते. शुक नारदादी संती, शुक नारदादी संती, शुक नारदादी संती.
स्तुती शुक नारदादी संती कीर्तनम या भक्तीनं या भक्तीचा रंग अनेकांनी लुटलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम भक्तीचा तिसरा प्रकार आहे विष्णू स्मरणम. भक्ती म्हणजे विष्णू परमात्म्याचं स्मरण करणं, चिंतन करणं. तुम्ही म्हणाल विष्णू परमात्म्याचं चिंतन का करायचं? याच्या पाठीमागं कारण आहे. माझ्या संतांनी असं सांगितलं की तुम्ही मनुष्य देहात जन्माला येऊन खूप शिक्षण घेतलं, खूप मोठे विद्वान झाला, पंडित झाला, खूप डिग्र्या मिळवल्या, पण तुमच्या आयुष्यात जर तुम्ही विष्णूचं चिंतन केलं नाही तर तुमच्या ज्ञानाला काडीची किंमत नाही. हे मी सांगत नाही, संत सांगतात. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्णी मन नाही गाचे, रामकृष्णी मन नाही गाचे, हरी मुखे मला हरी मुखे मला हरी मुखे विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णूचं स्मरण म्हणून करा. कशा करता? तर ब्रह्मा विष्णू महेश हे तीन मूळचे देव आहेत. ब्रह्मदेवाचं काम आहे सृष्टीची उत्पत्ती करणं, विष्णू परमात्म्याचं काम आहे सृष्टीचं रक्षण करणं, सांभाळ करणं, आणि भगवान शिवशंकरांचं काम आहे सृष्टीचा संहार करणं. सृष्टीचा सांभाळ करणारी देवता विष्णू परमात्मा असल्यामुळं विष्णू परमात्म्याचं चिंतन हे आपल्याकडून घडलंच पाहिजे. विष्णू स्मरणम ही भक्ती केली भक्त प्रल्हादानी. मग विष्णू परमात्म्यानं कशा प्रकारे त्याचं संकटातून त्याला वाचवलेलं आहे, कशा प्रकारे त्याचं रक्षण केलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. अजून आपण अभंगाकडे वळलेलोच नाही. पहा, भक्तीचे 9 प्रकार आणि अभंगाची 4 चरण. एवढं सगळं जर मटेरियल पाहायचं म्हटलं तर पहाटेच्या 4 वाजतील कीर्तन संपायला. चालेल ना महिला मंडळ? आज उपवास सुटलाय त्यामुळं काय झोप बीप येत नसेल अजिबात, नाही का? तुम्हाला माहित आहे का कीर्तनात कुणाला झोप येते? कीर्तनात इतर वेळेला मोबाईल जवळ असला, टीव्ही चालू असली की आपण 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही, पण कीर्तन चालू झालं की 10 वाजताच पेंगायला येतो, झोप येते. असं का होतं माहिती का? गेल्या जन्मीचं पाप कीर्तन ऐकू देत नाही. तुम्हाला सांगते, कीर्तनात आपला शेजारी झोपत असला ना तर त्याला चिमटे काढून उठवा. का माहिती का? ज्याचा शेजारी पेंगतो त्याला पाप लागतं, जो पेंगतो त्याला लागत नाही. आपला शेजारी पेंगत असला तर चिमटे काढून उठवायचं. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं पहिलं चरण आपण कीर्तनाच्या शेवटी सोडवायचं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय काय म्हणतात पाहूया. ठेविल्यानंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, भगवंतानं ज्या स्थितीमध्ये ठेवलंय त्या स्थितीमध्ये तुम्ही समाधानी वृत्तीने राहा. असं तुकोबराय का सांगतात? कारण माणसाचा स्वभाव कसा आहे पहा. माणूस हा असा प्राणी आहे, एखादी वाईट गोष्ट घडली की माणूस देवाला दोषी ठरवतो. देवाला माझं बघावलं नाही, देवानं माझं चांगलं केलं नाही, शेजाऱ्याचं चांगलं केलं नाही का, माझं चांगलं केलं नाही. वाईट गोष्ट घडली की देवाला दोषी ठरवतो आणि चांगली गोष्ट घडली की स्वतःला श्रेय देतो. मी होतो म्हणूनच झालं, मी नसतो तर झालंच नसतं. म्हणजे चांगलं घडलं की मी, वाईट घडलं की देवाला बघावलं नाही, म्हणजे देवावरती दोष ठेवतो नाही का, देवावरती रुसतो. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्ही देवाला दोषी ठरवू नका. तुका म्हणे देवा वरी का रुसावे, तुका म्हणे देवावरी का रुसावे, आ मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. पेरीकडू जी रे मागे
विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. भगवंताने जशा स्थितीत ठेवले त्या स्थितीमध्ये समाधानी वृत्तीनं राहा. तुम्ही देवाला दोषी ठरवू नका, कारण भोगणे ते फळ संचिताचे. जे काही आपल्या आयुष्यात येणारे भोग असतात, दुःख असतं, ते संचिताचे भोग असतात मायबापू. संचित म्हणजे गेल्या जन्मीची साठलेली पाप, ती दुःख रूपानं या जन्मामध्ये आपल्याला भोगावी लागतात. आणि संचित हे कोणाला चुकलेलं नाही. रामाला सुद्धा वनवास भोगावा लागलेला आहे. तुम्ही आम्ही किस पेड के पत्ते, नाही का? आपल्याला सुद्धा दुःख हे भोगावंच लागणार, संचित हे भोगावंच लागणार. मग आपल्या आयुष्यात येणारी दुःख ही गेल्या जन्मीची पाप असतात. म्हणून तुम्ही देवाला दोषी ठरवू नका. भगवंतानं ज्या स्थितीमध्ये ठेवले त्या स्थितीमध्ये समाधानी वृत्तीनं राहा. आता भक्तीचा चौथा प्रकार आहे पादसेवनम. पादसेवनम भक्ती म्हणजे भगवंताच्या पायाची सेवा करणं, पूजा करणं. ही भक्ती केली उमा पार्वतीनं, म्हणून एक दिवस ती भगवंताची पत्नी होऊन राहिली. भक्तीचा पाचवा प्रकार आहे अर्चनम. अर्चनम भक्ती करणं म्हणजे काय करणं? आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत नितांत भगवंताची वाट बघत राहणं, याला अर्चनम भक्ती असं म्हणतात. आणि ही भक्ती केली माझ्या शबरीनं. कोण होती ओ शबरी? भिल्ल जमातीत जन्माला आलेली सात्विक कन्या. आता पूर्वीचे भिल्ल इतके अकराळ विक्राळ आणि राक्षसी वृत्तीचे, ज्यांना कपडे घालायची माहिती नव्हते, झाडाची सालं, झाडाची पानं आणि साली अंगाला गुंडाळायचे, जनावरं मारून त्यांचं कच्चा मांस खायचे, इतक्या राक्षसी वृत्तीचे असणारे हे भिल्ल होते. या भिल्लांच्या पोटी भगवत भक्त असणाऱ्या शबरीचा जन्म झाला. याच्या पाठीमागं कारण आहे, शबरीच्या आईनं झुडपामध्ये लपून मोठमोठ्या ऋषी मुनींचे यज्ञ हवन, होम हवन याचं श्रवण केलं होतं गरोदरपणी. शबरीच्या आई गरोदर असताना नामस्मरण करत होती. त्याचा प्रभाव गर्भातल्या शबरीवरती पडला आणि भिल्लांच्या पोटी भगवत भक्त असणाऱ्या शबरीचा जन्म झाला. मायबापू पहा, ही शबरी 9 वर्षाची झाली. सतत मुखामध्ये नामचिंतन, नारायण रामकृष्ण हरी, अशा प्रकारे सतत भगवंताचं नामचिंतन तिच्या मुखामध्ये असायचं. शबरी आता 9 वर्षाची झाली. तिच्या आई वडिलांनी ठरवलं, मुलगी उपवर झाली, आता तिचं लग्न करायला हवं. शबरीनं आई वडिलांना सांगितलं, आई बाबा मी लग्न करणार नाही, मला माझं आयुष्य भगवत भक्तीसाठी नाही का जगायचं आहे, घालवायचं आहे, आणि मी लग्न करून संसारात पडू शकत नाही, मला लग्न करायचं नाही. या शबरीनं आई वडील कायमचे सोडून दिले आणि निघून गेले आई वडिलांना सोडून. असे असतात खरे भक्त. नावडे धनजन माता पिता भक्ताईसे जाना, जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धनजन माता पिता. धनजन आणि माता पिता अशा भक्तांना आवडत नाहीत. भक्तीत अडथळा आणणारे आई वडील सुद्धा शबरीला आवडले नाही. ते आई वडिलांना सोडून निघून गेले. या शबरीला मातंग ऋषीचा आशीर्वाद मिळाला. मातंग ऋषींनी तिला सांगितलं, हे बघ बाळा, तू जिवंत असेपर्यंत एक दिवस भगवान प्रभू रामचंद्र तुला तुझ्या घरी येऊन भेटतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मायबाप हो, मुलगी म्हणजे सामान्य गोष्ट नाही, आदिमाया शक्तीचा अवतार आहे. पहा, प्रत्येकाच्या पोटी एक तरी मुलगी जरूर हवी. आजकाल स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलंय. आदिमाया शक्तीचा आपण उत्सव साजरा करतोय. म्हणून आज या ठिकाणी आपण लेक वाचवा या विषयावर थोडंसं बोलणार आहोत. स्त्री भ्रूण हत्या खूप वाढू लागली. मुलींचं प्रमाण कमी झालं, मुलांची संख्या जास्त आहे. म्हणूनच 40-40 वर्षाचे अजून बिना लग्नाचे आहेत, नाही का? का मुलींची संख्या कमी आहे. याला तुम्ही आम्हीच जबाबदार आहोत. पहा, या ज्या मुलगीला आई गर्भामध्ये मारते त्या मुलीचं मनोगत काय असेल? ती मुलगी आईला म्हणते,
सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार. ही मुलगी म्हणते आई मला जन्माला घाल. या जगात दुसरं तुझ्याशिवाय असं कोण आहे ग जे मला जन्माला घालू शकतं. एकमेव तूच असेस की तू मला जन्माला घालू शकशील. मला गर्भामध्येच मारू नको. होईन मी मोठी शिकून शहाणी, मारीन भरारी पाखरू होऊनी, मारीन भरारी पाखरू होऊनी, शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार. ही मुलगी म्हणते आई तुझा लाडका दादा आहे ना, तू शाळेतून आल्यावर दप्तर फेकेल आणि खेळायला जाईल, पण मी तसं नाही करणार आई. मला गर्भामध्ये मारू नको, मला जन्माला घाल. शाळेतून आल्यानंतर मी तुला कामामध्ये मदत करू लागेल आई, मला जन्माला घाल. पहा ही मुलगी म्हणते आई मला हे सुंदर जग पाहायचंय. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार. असं म्हणतात की वंशाला दिवा मुलगाच हवा. मुलगा हा दिवा आहे, पण मुलगी ही पणती आहे मायबाप हो. मुलगा प्रकाश देतो, मुलगा वंशाचा दिवा, मुलगी पणती आहे. मी म्हणते तुम्हाला मुलगी हवी, तुम्हाला बहीण हवी, तुम्हाला पत्नी हवी, तुम्हाला आई हवी, नाही का. सर्व ही 9 रूप एकच आधी माया शक्ती घेऊ शकते, तिचं नाव आहे मुलगी. आधी आपल्याला मुलगी असायला हवी, मग ती कोणाची तरी पत्नी होईल, कोणाची तरी आई होईल, कोणाची तरी आजी होईल. म्हणून प्रत्येकाच्या पोटी एक तरी मुलगी असायला हवी मायबाप हो. मुलीसारखी माया जगात दुसऱ्या कोणाला नाही. मुलगी म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे, मुलगी म्हणजे मायेचं प्रतीक आहे. ही मुलगी म्हणते आई तुझ्या लाडक्या दादाला दरवर्षी मी 2-2 राख्या बांधेन, पण तू मला गर्भातच मारू नको, मला जन्माला घाल. पहा जगाच्या पाठीवर अख्ख्या कुटुंबामध्ये अविस्मरणीय नातं जर कोणतं असेल तर ते मुलीचं आणि बापाचं आहे मायबाप हो. कारण मुलगी आणि बाप खूप प्रेमाचं आणि खूप जवळचं नातं आहे, लक्षात घ्या. मुली प्रत्येक वडिलांच्या लाडक्याच असतात. बाप हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. घरात कितीही दुःख कुटुंबावर कोसळू द्या, घरातले सगळे रडतील, पण बापाच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही मायबाप हो. का हो? त्याला अंतःकरण नाही का? त्याला मन नाही का? त्याला भावना नाहीत का? सर्व काही आहे, पण त्याला माहिती आहे आपण घराचा आधारस्तंभ आहोत, कुटुंबाचा आधारस्तंभ आहोत. आपल्याच डोळ्यात पाणी आलं तर अख्खं घर ढासळायला वेळ लागणार नाही. हा बाप कधी रडत नाही. या बापाला हा बाप जरी वरून काटेरी फणसासारखा दिसत असला ना, तरी आतून अंतःकरणातून मधाळ आणि गोड असतो मायबाप हो. आणि या बापाला केवळ मुलगीच जाणू शकते, मुलाचं ते काम नाही. मुलगीच बापाला सांभाळून आणि समजावून घेऊ शकते. पहा तुम्हाला आयुष्यात बाप रडताना बघायचंय का? कितीही संकट येऊ दे कुटुंबावर, बाप कधी रडत नाही. पण एक वेळ त्याच्या जीवनात अशी येते मायबाप तो रडल्याशिवाय राहत नाही, आणि ती वेळ म्हणजे मुलगी सासरी जाण्याचा दिवस.
तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी, लहानाची एवढीची एवढी केलेली मुलगी, जेव्हा तो दुसऱ्याकडे सोपवतो, दुसऱ्याला देतो, कन्यादान करतो, काही त्याच्या जीवाची लाही लाही होत असेल हो. पहा, आईचं कौतुक सगळेच करतात हो, पण बापाचं कौतुक कोणीच करत नाही. बाप म्हणजे खडतर स्वभावाचा, बाप म्हणजे फणसासारखा काठेरी, नाही का. पहा, ही जी मुलगी आहे ना, मुलीचं जेव्हा लग्न ठरतं ना, लग्न, तेव्हा ज्याच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात त्याला बाप म्हणतात. काळजापेक्षाही जास्त मुलीवर प्रेम करणारा आणि मुलीला जपणारा, सांभाळणारा बाप असतो. ही जी मुलगी आहे ना, ती मुलगी जेव्हा नांदायला जाते, किती मोठ्या हॉलमध्ये लग्न असू द्या, जेवण काय ठेवलंय हे पाहू नका, किती मोठमोठे पाहुणे आलेत हे पाहू नका, फक्त एका गोष्टीला, एका व्यक्तीला पहा मायबाप हो, जी नवरी मुलीचा बाप असेल, नवरी मुलीच्या बापाला तुम्ही बघा मंडपामध्ये, भरल्या डोळ्याने पाहुण्यांचं मंडपात येताना स्वागत करणारा पोरीचा बाप असतो. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच लपवून ठेवणारा आणि ओठावरती हास्य आणणारा बाप असतो. लग्न मंडपामध्ये पहा, जेव्हा मुलीवरती अक्षता पडतात तेव्हा सगळ्यांच्या हातून तांदूळ पडतात, पण बापाच्या डोळ्यातून अश्रू पडतात माय बाप हो. डसा डसा मुलीसाठी चोरून चोरून रडणारा बाप असतो. कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन रडत बसणारा बाप असतो. मुलीची जेव्हा पाठवणी असते ना, तेव्हा आई येते, मुलीच्या गळ्यात पडून रडते. भाऊ येतात, बहिणी येतात, मावश्या येतात, मैत्रिणी येतात, सगळे येतात, मुलीच्या गळ्यात पडून रडतात. पण बाप नावाचा व्यक्ती असा असतो, त्याचं धाडसच होत नाही लाडक्या लेकीच्या समोर यायचं आणि तिला निरोप द्यायचं. मंडपाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात जाऊन ढसाढसा पोरीसाठी रडत बसलेला बाप असतो. पहा, घरी गेल्यानंतर 2 दिवस उपाशी राहणारा बाप असतो. रात्रभर उशीमध्ये तोंड खुपसून ढसाढसा रडून उशी, मुलीसाठी उशी भिजवणारा बाप असतो, नाही का. असा हा बाप तुम्हाला जर पाहायचं असेल ना, बापाचं आणि मुलीचं नातं, तुमच्या नांदायला गेलेल्या मुलीला तुम्ही एक फोन करायचा महिला मंडळ मी सांगते म्हणून, आणि एकदाच फक्त म्हणायचं, ताई तुझ्या बाबांची तब्येत बिघडली नाही, संसार सोडून पळत आली तर मला विचारा, नाही का. असं हे अविस्मरणीय नातं असणारं वडिलांचं आणि मुलींचं नातं आहे मायबाप हो. म्हणून लेक वाचवा, लेक शिकवा. पहा, ही जी लेक आहे ना, ती गर्भातली असणारी मुलगी आईला म्हणते, आई मी माझ्या आयुष्यात अशी वागेन, असा एक दिवस तुझ्यासाठी आणेन की तू सुद्धा माझ्यासाठी ढसाढसा रडशील. कोणता आहे हो तो दिवस? होईन मी जेव्हा राजाची राणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातील पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातील पाणी, जाईन दूर दूर, जाईन दूर दूर, जाईन दूर दूर, आई रडणार, जाईन दूर दूर, बाबा रडणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना मला जन्मासी आई कोण घालणार. हे झालं सात्विक मुलींबद्दल. समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. काही मुली अशाही असतात ज्यांना बापाचं प्रेम कधी कळत नाही, आईचं प्रेम कधी कळत नाही. नाण्याला जशा 2 बाजू असतात तशा पळूनही जाणाऱ्या मुली समाजात असतात मायबापू. हा चर्चेचा विषय नाही, पण सत्य आहे. कटू आहे पण सत्य आहे. अरे ज्या बापानं, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस तिला उदरात वागवलं, ज्या बापानं 9 दिवस तिला डोक्यात ठेवलं, बाप पोटात वाढवत नसला ना मूल तरी तो डोक्यात ठेवत असतो. लक्षात घ्या, मुलगी झाली तर तिच्या भविष्याचं पाहणारा हा बापच असतो. तिचं लग्न होईपर्यंत, त्याच्या जीवात जीव असेपर्यंत मुलीचा घोर वाहणारा तिचा बाप असतो. आई जिनं तिला 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं, जिनं तिचं संगोपन केलं, जिनं तिला लहानाची मोठी केली, जिनं तिला मैत्रिणीसारखा दर्जा दिला, जिनं तिच्या सोबत सर्व गोष्टी शेअर केल्या, अशी आई असते. अशा वडिलांचं प्रेम आणि अशा आईचं प्रेम ठोकारून
एखाद्या मुलासोबत पळून जाणारी सुद्धा मुलगीच असते मायबाप हो. तिला नाही कळत आईच्या भावना, तिला नाही कळत वडिलांचं प्रेम. म्हणून ज्या मुलीला मी वाचवायला सांगितलंय ना, ती मुलगी कोण होती? जिजाऊ होती, नाही का? ती मुलगी माझी जनाबाई होती, ती मुलगी माझी मीराबाई होती. म्हणून लेख वाचवा, लेख शिकवा. मुलींनी सुद्धा आई वडिलांचं मान ठेवला पाहिजे, मान राखला पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी हाडाची काढ केली, इकडं लक्ष दिलं पाहिजे. जीवनात स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. लक्षात ठेवा, आपल्या आईसारखा दर्जा आयुष्यात मुलींना दुसऱ्या कुणाला देऊ नका. तुम्ही समाजातून आपला बाप चालला ना, असं वरती मान करून चालला पाहिजे. इतकं जरी सांभाळलं ना आयुष्यभर तरी खूप केलं. आई वडिलांचं जीवन सार्थकी लागलं. त्यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आलेल्याचा त्यांना अभिमान वाटणार. का करतील ते स्त्री भ्रूण हत्या? सांगा मला, का करतील? मुलींनी सुद्धा आपलं कर्तव्य पाहिलं पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. विठ्ठल 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 तर अशी ही असणारी मुलगी म्हणजे शबरी. शबरी 9 वर्षाची असताना तिला मातंग ऋषींचा आशीर्वाद होता. रामप्रभू तुला घरी येऊन भेटतील. ही 9 वर्षाची असणारी शबरी झक्क म्हातारी झाली 80 वर्षाची. तेव्हा तिला रामप्रभू घरी येऊन भेटले, नाही का? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, मीठे मीठे बेर अपने हाथों से मिलाओगे, राम जी को साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तर अशा प्रकारे त्यांच्यासोबत रामप्रभूंसोबत सीतामाई आणि लक्ष्मणजी दोघंही आले. शबरी काय करायची? दररोज सकाळी उठली की आपली पर्णकुटी गाईच्या शेणानं सारवून घ्यायची. तिच्या पुढचा रस्ता साफ करायची. पळसाच्या पानाचा द्रोण बनवायची. त्या द्रोणामध्ये बोरा आणून ठेवायची. ती बोरा आंबट लागू नये म्हणून आपल्या घाणेरड्या दातानं टोकरायची आणि जिभेवर चाटून बघायची. ते बोर गोडच आहे का? गोड असेल तरच द्रोणात टाकायची, अन्यथा फेकून द्यायची. म्हणजे गोड गोड बोरांचा द्रोण भरून ती ठेवायची. रोज 70 वर्ष तिचा हा दिनक्रम चुकला नाही बरं का. 9 वर्षाची असणारी शबरी झक्क म्हातारी झाली 80 वर्षाची. तेव्हा रामप्रभू तिला भेटायला आले आणि रामप्रभू भेटायला आल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेना. आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोहे आनंद तरंग. आनंद गगनात मावेना, आनंद अश्रू डोळ्यातून वाहू लागले. दर्शन घेऊ लागली रामप्रभूंचं. त्यांची चरण डोळ्यातल्या अश्रूंनी धुवून निघाली. या शबरीनं फळांचे द्रोण तिघांच्याही हातात दिले, रामप्रभूंच्या, सीतामाईच्या आणि लक्ष्मणजींच्या. शबरीचा अवतार असा होता, आपण पाहिलं तर तिच्या घरात पाणी सुद्धा पिलो नसतो, असा अवतार तिचा होता. असे वाढलेले जटा झालेले केस, मांस खाऊन किटलेले दात, ती वाढलेली राक्षसी सारखी नख, गुडघे गळ्यात आलेली 80 वर्षाची झक्क म्हातारी, जिला जागा उठवत नाही अशी म्हातारी. आणि अशा म्हातारीचं स्वरूप पाहून सीतामाईंनी तिची उष्टी बोरं खाल्ली नाही. लक्ष्मणजींनी सुद्धा तो फळाचा द्रोण असा पाठीमागं सोडून दिला. पण जगाचा बाप असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी तिची उष्टी बोरा आवडीनं खाल्ली. मायबाप हो, याला म्हणतात अर्चनम भक्ती. पहा, मग तुम्ही म्हणाल शबरीची बोरं वाया गेली का? जी लक्ष्मणजींनी फेकली होती वाया कशी जातील? त्या द्रोणाचा द्रोणागिरी पर्वत झाला. आणि जेव्हा लक्ष्मणजींना बाण लागून मूर्छा आली होती तेव्हा त्याच द्रोणागिरीवरची वल्ली आणली, तेव्हा त्यांना शुद्ध आली. लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण, द्रोणागिरी साठी राया केले सौढान, तळ हातावर आला घेऊन पंच प्राण, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान, बोला बोला जय जय हनुमान. अशा प्रकारे
द्रोणागिरी पर्वतावरची वल्ली आणल्याशिवाय त्यांना शुद्ध आली नाही, याला म्हणतात अर्चनम भक्ती. भक्तीचा 6वा प्रकार आहे दास्यम. दास्यम भक्ती करणं म्हणजे काय करणं? तर पहा, भगवंताचा दास होऊन त्याची भक्ती करणं. ही भक्ती केली मारुतीरायांनी रामप्रभूंची, म्हणून जे भक्ताला कळालं ते देवाला कळालं नाही. तुझ्या नावाचा महिमा तुझं नखळे मेघ श्यामा. एकदा काय झालं, सेतू बांधकाम चालू असताना मारुतीरायांनी मोठमोठ्या दगडावरती रामाचं नाव लिहिलं आणि ती दगड पाण्यामध्ये टाकली असता मोठाले आणि निर्जीव दगड राम नावाने पाण्यामध्ये तरले. रामप्रभूंनी ते पाहिलं की आपलं ज्याच्यावर नाव लिहिलंय तोच दगड तरलेला आहे आणि बाकीची दगड बुडलेली आहेत. मग रामप्रभू काय म्हटले, आपण टाकलेला दगड बुडतोय का बघूया. झालं, वानर सेनेनं दुपारी जेवायला सुट्टी केली. रामप्रभू त्या ठिकाणी पुलाचं बांधकाम बघायला गेले आणि गेल्यानंतर एवढा असा दगड उचलला, केवढा, जेवढा आपण कुत्र्याला फेकून मारतो तेवढा दगड उचलला आणि रामप्रभू म्हणाले, बघूया आपण टाकलेला बुडतोय का तरतोय. पहिला दगड रामप्रभूंनी पाण्यात टाकला, काय झाला असेल, 100च्या स्पीडनं दगडानं तळ गाठला. मग रामप्रभूंनी इकडं तिकडं पाहिलं. असं का पाहिलं असेल, समजा आपण पावसाचे दिवस आहे, इथून सायकलवरून निघालो खाली आणि सायकल घसरली ना आपण जाऊन डायरेक्ट गटारात पडलो. सगळ्यात आधी काय बघतो, पडताना कुणी बघितलंय का, नाही का. आपले किती दात पडलेत इकडं कुणी बघत नाही, सायकल किती ठिकाणी मोडली इकडं कुणी बघत नाही. आपल्याला पडताना कुणी पाहिलंय का इकडंच आपण बघतो. तसं रामप्रभूंनी काय बघितलं, दगड बुडताना कुणी पाहिलं तर नाही ना, कुणीच दिसलं नाही. रामप्रभू म्हणाले, ठीक आहे, पहिला डाव भूताचा, त्याच्यापेक्षा छोटा दगड उचलला, तो पाण्यामध्ये टाकला, त्याने 110च्या स्पीडनं तळ गाठला. आता म्हणाले एकदम छोटा बारीक खडा टाकून बघूया, त्यानंही तळ घातला. तिन्ही दगडांनी तळ गाठला, तिन्ही दगड बुडले आणि रामप्रभूंनी सहज असं पाठीमागं वळून पाहिलं तर पाठीमागं त्यांना असे मारुतीराय हात जोडून उभे राहिलेले दिसले बरं का. तेव्हा रामप्रभू म्हणतात, अरे मारुती, तू रे कधी आलास. मारुतीराय म्हणतात, पहिला बुडला तेव्हाच मी आलोय. म्हणजे रामप्रभूंचा पराक्रम सगळा मारुतीरायांनी बघितला होता. रामप्रभू नाराज झाले आणि मारुतीरायाला म्हणतात, अरे तुम्ही ज्या दगडावर माझं नाव लिहिलं ती दगड तरली, मग मी टाकलेली दगड का तरत नाही. मारुतीरायांनी गोड उत्तर दिलं. पहा, मारुतीराय म्हणतात, देवा तुम्हीच जर असं सगळ्यांना टाकलं तर ते तरतील का, तुमच्या नावानं तरतील, म्हणून तुझ्या नावाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. विठ्ठल विठ्ठल. भक्तीचे 6 प्रकार आपण पाहिले. अभंगाचं 1 चरण पाहिलं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबराय काय म्हणतात पाहूया. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. उद्वेग या शब्दाचा अर्थ असा होतो चिंता. तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची चिंता वाहत बसला तर दुःखाची केवळ, दुःखच प्राप्त होईल, दुःखाशिवाय दुसरं काही प्राप्त होणार नाही. आपल्या आयुष्यात येणारे भोग, मी मगाशी सांगितलं, भोगणे ते फळ संचिताचे. संचित काय असतं, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती. हरिमुखी गाता हर बलिता, हरिमुख गाता हर बलिता, हरिमुख गाता हर बलिता, हरिमुख गाता हर बलिता. अशा प्रकारे केले कर्म झाले त्याचे भोग आले. केलेलं कर्म दुःखरूपाने भोगावं लागतं, त्यालाच म्हणतात भोगणे ते फळ संचिताचे. आता उरलेले शेवटचे 3 प्रकार पहा. तर सख्यम भक्ती, भगवंताला आपला सखा मानून त्याची भक्ती करणं, ही भक्ती केली नामदेवरायांनी भगवान पांडुरंग परमात्म्याची. ही भक्ती केली भगवान श्रीकृष्णांच्या अर्जुनाने. म्हणून जे ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी राधेला सांगितलं नाही, जे गोपिकांना सांगितलं नाही, जे कोणालाही सांगितलं नाही, ते ज्ञान केवळ आणि केवळ अर्जुनाला सांगितलं, ज्याला गीता तत्व असं म्हटलं जातं. पुढं
वंदनम, 8वा भक्तीचा प्रकार वंदनम भक्ती. हिंदू धर्माचं शास्त्र असं सांगतं, एक वेळ तुम्ही देवाला नमस्कार नाही केला तरी चालेल, पण गाईला नमस्कार करायला विसरू नका, कारण गाई ही हिंदू धर्माची माता आहे. पहा, खरं म्हटलं तर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे तुम्ही आम्ही पाडलेले धर्म आहेत. खरा धर्म एकच आहे जगामध्ये, जो मानवतेचा धर्म खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीनाती पतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन हसवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा प्रकारे कोणता धर्म आहे? जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पण करणं हा खरा धर्म आहे. म्हणून गायीचं रक्षण हे जगत निर्मात्याने केलेलं आहे. गोधणे चारावया जातो शारंग पाणी, म्हणून तुम्ही गायीला नमस्कार करायला विसरू नका. शेवटची भक्ती आहे, या वंदनम भक्तीनं उद्धार झाला अक्रूराचा. शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदनम. आता आत्मनिवेदन भक्ती करणं म्हणजे काय करणं? ठाईचं बैसोनी कराये चित्त, आवडी आनंद आळवावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय सांगतात इथं पहा, ठाईचं बैसोनी. आत्मनिवेदनम भक्ती कशाला म्हणतात? एका ठिकाणी शांत बसून राहा, डोळे मिटा आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा, याला आत्मनिवेदनम भक्ती असं म्हणतात. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा, ही आत्मनिवेदनम भक्ती. चला सर्वांनी मिळून एकदा गोड असं विठ्ठलाचं भजन करूया, कारण भजनाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहिती आहे का, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू असतं, भजन चालू असतं, त्या ठिकाणी काळ येऊ शकत नाही. काळ 100 फुटावरच यम येऊन थांबणार, तिथून पुढे यायला त्याला परवानगी नाही. म्हणून सतत नामस्मरण मुखामध्ये ठेवा, तो आपल्यापासून 100 फुटावरच राहणार लांब, जवळ याची त्याची हिंमत नाही. मग तुम्ही म्हणाल, गेल्याच महिन्यात 27 तारखेला कीर्तनामध्ये एका महात्म्यानं देह ठेवला, बरोबर का महाराज? ताजुद्दीन महाराज शेख, आपल्या कबीरदासांचे वंशज. तुम्ही सुद्धा कबीरदासांचेच वंशज बरं का? चला, तर अशा प्रकारे ते ताजुद्दीन महाराज शेख यांचं 27 तारखेला चालू कीर्तनामध्ये निधन झालं. निधन म्हणता येत नाही, ते संत होते, ते योगी होते, ते महात्मा होते. त्यांची बरीच कीर्तन मी ऐकलीत बरं का. त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये स्वतः सांगितलं होतं, म्हणजे प्रत्येक कीर्तनात ते बोलून जायचे, माझी एकच इच्छा आहे, मी मुस्लिम धर्म सोडला आणि हिंदू धर्मात पदार्पण केलं, हिंदू धर्माचा स्वीकार केला, कारण हिंदू धर्म काय आहे? पवित्र आहे. हिंदू धर्म जर पवित्र नसता तर या खटकानं फटका नेसलाच नसता. हे कुणाचं वाक्य आहे? ताजुद्दीन महाराजांचं. मुस्लिम समाजाचे होते ते, पण त्यांच्यासारखा कीर्तनकार होणे नाही, त्यांच्यासारखा योगी होणे नाही, साधू होणे नाही. ते नेहमी कीर्तनात म्हणायची, माझी एकच इच्छा आहे, चालू कीर्तनात मला मरण यावं. आणि तेच त्यांचं वाक्य खरं ठरलं. मरतानाचं म्हणजे देह ठेवतानाचं शेवटचं त्यांचं वाक्य तुम्हा आम्हासाठी आहे, मायबापू आपल्या हिंदूंसाठी आहे. ते काय म्हणाले? माझ्यासारख्या मुस्लिमांना इथं येऊन सांगावं, हिंदूनो माळा घाला, मराठ्यानो माळा घाला, नाही का? असं शेवटचं वाक्य बोलले आणि त्यांनी देह ठेवला. हे मरण नव्हतं बरं का. देह ठेवणं हे संतांच्या हातात असतं आणि पुन्हा जन्म घेणं हे सुद्धा संतांच्या हातात असतं. तो अधिकार आहे त्यांना. तुम्ही आम्ही कसे आहोत माहितीये का? आपल्याला ढकलून लावलं जातं, म्हणजे इच्छा नसताना आपला जन्म आहे, आणि तुम्हा आम्हाला मरण सुद्धा इच्छा नसतानाच येतं. तर अशा प्रकारे संत स्वइच्छेनं येतात, स्वइच्छेनं देह ठेवतात. म्हणून म्हटलं, मरण
हे 100 फुटावर थांबतं जिथं नामस्मरण चालू आहे. काळ हा 100 फुटावरच थांबतो, तिथनं पुढे यायला त्याला परवानगी नाही. म्हणून सतत आपल्या मुखामध्ये नामचिंतन असणं हे गरजेचं आहे. सर्वांनी मिळून एकदा गोड असं विठ्ठलाचं भजन करूया. विठोबा रखुमाई पायी वाहूया असं का म्हणतात हो? याच्या पाठीमागं एक कारण आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार सुद्धा नाही या संसारात. सुख असणं लांबची गोष्ट आहे नाही का. सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख किती आहे? सुख पाहता जवा पाडे तिला एवढं सुख आहे. आणि दुःख पर्वता एवढे. दुःख केवढे? पर्वत एवढं दुःख आहे. दुःखाने ओतप्रोत भरलेला हा संसार आहे. हा संसार संतांना सुद्धा जमला नाही. तुकोबरे सुद्धा म्हणतात संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. असा हा दुःखाने ओतप्रोत भरलेला संसार आहे. हा संसार तुम्ही आम्ही करतो तो संसार. आणि संतांनी सांगितलंय तो कोणता संसार? तर जन्म मरणाचं रहाट गाडगं.
याला संसार म्हणतात, याला भवसिंधू म्हणतात आणि याला भवनदी सुद्धा म्हणतात. तर या संसारातले जसे आपल्या संसारातले सासू सासरा दीर नाही का, जाऊ ननंद असे असतात, तसे या सुद्धा संसारात षडविकार असतात, ज्याला काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार मद मत्सर अहंकार असं म्हणतात. हे षडविकार म्हणजे संसारातले हे नातलग आहेत, नातलग. माझ्या नातराईने आदिमाया शक्तीला नवस केला नाही का. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपीव त्याला, तिकडच खपीव त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, लवकर ने ग तिला, लवकर ने ग तिला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंदेचं कारट किरीकिरी करत, नंदेचं कारट किरीकिरी करत, खरूज उठू दे त्याला, खरूज उठू दे त्याला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अशा प्रकारे अशा सर्वांची नावं घेतली बरं का नातरायांनी. म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांनाच घेऊन जा, हे सगळे मला त्रास देतात. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. नवस केला. आता आपण काही नवस करूया सांगा देवीला. सगळ्यांनी मिळून एकच नवस करायचा. देवी भगवते माते, तुला मी कधीच विसरणार नाही, तुझं सतत स्मरण ठेवेन, भगवत नाम चिंतन करेन नाही का. पण महामारीपासून माझी सुटका कर, हा सर्वांनी करायचा नवस आहे बरं का आपण सर्वांनी. कारण अजूनही भीती गेलेली नाही महामारीची. दुसरी गोष्ट, तरुण मंडळांचा वेगळा नवस असणार आहे. काय नाही, आदिमाया शक्ती जगदंबे या वर्षी तरी 2चे 4 हात होऊ दे नाही का. लहानांचा वेगळाच नवस असणार आहे. लहान पोरं म्हणणार आहेत काय नाही, आदिमाया शक्ती ही जी शाळा आहे ना आमची बंद राहिली, ती अशीच बंद राहू दे नाही का. चालू होऊ दे, कोण म्हणणारच नाही. म्हणजे प्रत्येकाची इच्छा वेगळ्या. पहा, या संसारातल्या षडविकारांना माझी मुक्ताबाई सुद्धा कंटाळली माय बापू. जेव्हा एक सासूरवशी सून घरातल्या सगळ्यांच्या जाचाला कंटाळते ना, तेव्हा ती कुठं निघून जाते, माहेरी आपल्या आई वडिलांकडे निघून जाते. माझी मुक्ताबाई सुद्धा माहेरी जायला निघाली. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई
सुद्धा कंटाळली. हे षडविकार म्हणजे संसारातले षडविकार आहेत बरं का. म्हणून दुःखाने भरलेला हा संसार तुकोबरे म्हणतात वाहू हा संसार देवा पायी. आता इथं चकार आलेला आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा. चकार म्हणजे हीच आवडते, हिच्यापेक्षा दुसरी आवडतच नाही असं ज्याचा अर्थ त्याला चकार असं म्हणतात. तर पहा, हीच थोर भक्ती देवाला आवडते. कोणती? तर या नवविधा भक्तीपैकी एकाही भक्तीचा उल्लेख इथं केलेला नाही. मग देवाला आवडणारी भक्ती कोणती? तर पहा, संकल्पावी माया संसाराची, संसारावरच्या मायेचा त्याग करा, हीच थोर भक्ती देवाला आवडते. आता संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे आणि संकल्प सोडणे म्हणजे त्याग करणे. आपल्याला संसारावरच्या मायेचा त्याग करायचा, हीच थोर भक्ती देवाला आवडते आणि भगवत नामचिंतन करायचं हे लक्षात घ्या. तर पहा, तुम्ही म्हणाल तुम्ही नवविधा भक्ती आम्हाला कशासाठी सांगितली, 9 प्रकार का सांगितले, याच्या पाठीमागचं थोडक्यात कारण सांगते. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो प्रत्यक्ष भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. दुसरे एक उदाहरण सांगते. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. जो व्यक्ती नवविधा भक्ती जाणतो तो शुद्ध होतो. म्हणून आज मी तुम्हाला मुद्दाम नवविधा भक्तीचा महिमा सांगितला. झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करते, वागजाई मातेच्या चरणी अर्पण करते. अशीच तुझी सेवा माझ्याकडून घडत राहो अशी प्रार्थना करते. झालेली सेवा माझे सद्गुरू समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. कमने घालू दयावरी हार. तू कमने घालू दयावरी हार. तू कमने घालू दयावरी हार. तू कमने घालू दयावरी हार. वाहू हा संसार देवा पायी. वाहू हा संसार देवा
आनंद पैशाची